ऐन टायमावर सगळं झालंय. पॅकिंग झाली आता जेवण करते. नुकतं त्याच्या घरून आले ते मग घाई झाली. ट्रॅफिक मध्ये एवढा अडकले की 10 मिनिटाच्या रस्त्याला 1 तास लागला. म्हणून आता जेवण घाई करते. पण ऑलमोस्ट बरं झालं. टॅक्सी बुक केलेली येणार आहे टॅक्सी. दादांचं काय आहे ते झालं ऑलमोस्ट सगळं. मोबाईल्स छोट्या बॅगमध्ये ठेवून देतो. आता मी निघालेलो आहे. वर्षा माझ्यासोबत येते. आता बॅग घेऊन खाली गेलेला आहे. तर आता लिफ्टमधून निघू. तर इथून डिरेक्टली कॅब बुक केलेली आहे विमाननगर पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला. तर तिथे जाणार. आणि बॅगेज अलाउन्स आहे व्यवस्थित 2 बॅगचा. पण ह्यावेळेस एवढं न्यायचंच नाही कारण इंडियावरून चाललंय. तर जस्ट तिथे लागणारे क्लोथ्स घेतलेले आहेत सोबत. तिथे गेल्यावर आता वेब चेकिंग वगैरे झालंय. फक्त बॅग्स द्यायच्या आणि झालं. मी जसं म्हटलंय मगाशी की पाऊस आला होता. तर पाऊस आलेला आहे पण जास्त जोरात नव्हता. तरी सगळं भिजलेलं आहे. एवढं बरं झालं की धूळ कमी झाली पावसामुळे. तर इथे या बॅग्स आहेत. जॅकेट घेतलेलं आहे, स्कार्फ आहे, नेकरेस्ट. आणि आता मग तसंच कॅबचं वेट करण्यासाठी अतुल पुढे गेला आहे कॅब बघायला. म्हणजे त्यांना आतमध्ये बोलवता येईल. तर आता रात्रीची वेळ आहे. रात्रीचे वाजलेले 9:15. 9:15चीच कॅब बुक केली होती. तर इथून डायरेक्टली एअरपोर्टला. तर फ्लाईट आहे रात्री 12:10 म्हणून मग 9 अंदाजाने पकडले आम्ही की 9ला कॅब येईल. तर 1 तास लागेल. एवढा वेळ लागत नाही पण पाऊस आला आहे म्हटलं की ट्रॅफिक पण असू शकते. तर 9:15ची बुक केली होती कॅब आणि आता वाजलेले आहेत 9:17. तर यायला पाहिजे कॅब. आणि आले मागे कॅब. ही कॅब मला वाटतं आपलीच आहे. हो तर कॅब आली. आता सामान ठेवते आणि मग सरळ निघते एअरपोर्टला. बरं झालं वेळेत कॅब आली. वेळेत बुक केली होती. ॲडव्हान्स बुक केली होती. तर जसं पुण्यात होईल जसं UK ला झालं होतं की कॅब शेड्यूल केलेली कॅब पण आली नव्हती. नंतर बऱ्याच बुक केल्या त्या पण आल्या नव्हत्या. असंच वाटत होतं इथं येणार नाही. पण इंडियामध्ये असे भरपूर ऑप्शन्स आहेत की काही ना काही ऑप्शन मिळूनच जातं कॅबसाठी. म्हणून ती एक भीती नव्हती. पण तरी पण ही ॲडव्हान्स बुक केली होती पण अगदी वेळेत आली कॅब. तर आता कॅबने निघू आणि मग सरळ एअरपोर्टला जाऊ. दोघंच आहे. पुढे मी पुढे बसावं लागेल मला. मग मागे ठेवतो. ती एक पुढे बसेल मी मागे बसतो. ठीक आहे ना. मागं काय ते बसत नाही बॅग. ती नेकरेस्ट काढ आणि जॅकेट काढ आधी. वर्ष ते नेकरेस्ट आणि जॅकेट घे घातात मला दे. हे पण माझ्या हातात दे. थँक्यू. अतुलला काय लागेल ते अतुलला देशील. दादा तुम्हाला हे जॅकेट पाहिजे. नाही मला जॅकेट लागणार आहे. त्याला नेकरेस्ट लागेल ते. ठीक आहे चला. चलो चलो बाय. बाय. हॅपी जर्नी. तर आता कॅबमध्ये बसले मी आणि अतुल पण बसलाय मागे. मला मोशन सिकनेसचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी नेहमी फ्रंट सीट प्रेफर करते. आणि आता सरळ निघालोय पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला. आणि इथून पहिल्यांदा फ्लाईट आहे इथून हैदराबाद. ॲक्च्युली ती होती चेन्नईला पण रिशेड्यूल झाली आणि ती झाली हैदराबाद. आणि हैदराबादहून मग बँकॉक. तर अशी आपली जर्नी असणार आहे. आणि तिथे 2 तासाचा हॉल्ट आहे मध्ये. तर मी तुम्हाला पोचल्यावर पण दाखवते. आणि पाऊस असल्यामुळे मला माहीत नाही ट्रॅफिकचा अंदाज कसा असणार आहे. तर इथे आता एअरफोर्स स्टेशन पुणे जवळ म्हणजेच एअरपोर्टला जवळ आलेलं आहे. आणि मला वाटतं 2 मिनिटाचा रस्ता आहे. जस्ट हे राऊंड अबाउट पासून पुढे गेलं की एअरपोर्ट येईल. तर हा पूर्ण एअरपोर्टचाच एरिया आहे. तर हे आहे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट. तर डोमेस्टिकला पलीकडचं गेट आहे. पलीकडचं गेट म्हणजे त्या साईडने सरळ गेलं की तिकडून. आणि इंटरनॅशनलला इथे आहे. तर आपली इंटरनॅशनल फ्लाईट आहे. तू पुणे एअरपोर्ट दाखवलं का. दाखव ना पूर्ण. हां तर इकडे पण अजिंठा वेरूळचे त्या सगळे पिक्चर्स आणि ती प्रतिमा आहे.
बुद्धांचा. आणि इकडे पण बघ शिवाजी महाराज, हे सगळं पुण्याचं शिवाजी महाराज. तर आता सगळी सिक्युरिटी चेकिंग वगैरे झाली आणि गेट नंबर आहे आपला 9. तर हे इकडे 9 गेट नंबरचं डायरेक्शन आहे, बाकीचे गेट्स तिथे आहेत. तर ॲक्च्युली पुणे एअरपोर्ट हे जे आहे ना ते एअरफोर्स एअरपोर्ट आहे, त्यामुळे इथे ना शूटिंग करणं म्हणजे बाहेर शूटिंग करणं अलाउड नाही आहे. त्यामुळे मला बरंचसं शूटिंग तिथं घेता आलं नाही. खूप टाईट सिक्युरिटी असते, कमांडोज वगैरे असतात तिथे, तर ते जनरली अलाउड नाही करत. जसं की ते 9 आणि 11 लिहिलेलं आहे. तर आपलं गेट नंबर 9 आहे, सो वर जावं लागेल. आम्ही वर चाललो आहे आता. ज्या वेळेला फ्लाईट टेक ऑफ होण्याची वेळ आहे म्हणजे 12:10ची फ्लाईट होती आणि आता 12:12 झाले आणि आता जस्ट बोर्डिंग स्टार्ट केली आहे. तर आता फ्लाईटमध्ये बसले आणि विंडो सीट मिळालेलं आहे. आता इथं साईडला बसलेलं आहे आणि मला असं वाटतं की मला सर्दी होणारच आहे. अजून माझ्या गोळी घ्यायची होती हैदराबादला. प्लीज मला गोळ्या 2-4 घेऊन टाकतो एकदम. तर आता मी डायरेक्ट झोपणार आहे. 1 तासाची जर्नी आहे इथून हैदराबाद. मग हैदराबादहून बँकॉक 4 तासाची जर्नी आहे, पण हैदराबादला आमचं हॉल्ट आहे 2 तासाचा. तर आता जस्ट बसलो आणि उतरणार असं होणार. आणि फ्लाईट खूप छोटी आहे. आम्ही इथे आता हैदराबाद एअरपोर्टला आलेलो आहे. मग अशी मी तुम्हाला लँडिंग करताना दाखवलं, त्यावेळी रनवेवरून गेटवर यायला परत बराच वेळ लागला. या ब्रिज थ्रू आतमध्ये चाललेलो आहे एअरपोर्टवर. हे पण मिलिटरीवालं आहे का? फ्लाईटमधून जेव्हा आम्ही आलो ना, तर तिथे कुठेच असं लिहिलं नव्हतं की इंटरनॅशनल ट्रान्सफर किंवा इंटरनॅशनल फ्लाईटसाठी डायरेक्शन. सगळीकडे डोमेस्टिक आणि बॅगेज रिक्लेमचेच ॲरोज होते. बॅगेज रिक्लेमचे सगळं डायरेक्शन दाखवले होते आणि मग कळतच नव्हतं इंटरनॅशनल ट्रान्सफर कुठे आहे. तर आम्ही खूप पुढे आलो आणि इथे इंटरनॅशनल ट्रान्सफरसाठी तुम्ही एक्झिटपर्यंत यावंच लागतं, एक्झिट गेटला. आणि त्यानंतर मग खाली उतरून एक्झिट बॅगेज, जसं की आता तुम्ही तुला इथे दिसत असेल बेल्ट्स आहेत सगळे, तर बॅगेज रिक्लेमला येऊन पुढे लेफ्ट टर्न घेऊन परत 3rd फ्लोअरला वर जाऊन इंटरनॅशनल ट्रान्सफर मिळेल आपल्याला. तर असं पर्टिक्युलर अगदी एकच बोर्ड फक्त तिथं डायरेक्शन पण नाही, त्याने जस्ट इंटरनॅशनल ट्रान्सफर मेन्शन केलेलं आहे. तर त्यासाठी तुम्हाला स्ट्रेट हेड चालावं लागेल एक्झिटपर्यंत. आणि मगच आता जसं की इथं पण दिसते एक्झिट, त्या एक्झिटच्याच डायरेक्शनला जायचं. तर हे जे एक्झिट दिसते एक्झिटच्याच डायरेक्शनला जायचं आणि तिथून पुढे आपल्याला इंटरनॅशनल ट्रान्सफर कळेल. तिथून लेफ्ट जाऊन पुढे. आता जर आम्ही परत एक्झिटच होणार आहे, तुम्हालाही माहित नाही. हां, तर हे डोमेस्टिक आहे पूर्ण. हे बघ तिथे ट्रान्सफर सर्व्हिस म्हटलं. तर म्हणजे आम्ही जिथे उतरलो, जर डोमेस्टिकने येत असेल ना तर डोमेस्टिक टर्मिनललाच आपण उतरतो. आणि डोमेस्टिक टर्मिनल आणि इंटरनॅशनल टर्मिनल यांची वेगवेगळी आहे. त्यामुळे डोमेस्टिकवरून पूर्ण एक्झिट घ्यायचं, फक्त एक्झिटचा ॲरो फॉलो करायचा, एक्झिट व्हायचं आणि मग इथे येणार सगळे. तर हे जे हा कॉमन एरिया म्हणू शकतो अरायवल डिपार्चरचा. आणि इथून पुढे लिफ्टने 3rd फ्लोअरला जायचं. समोर लिफ्ट आहे, 3rd फ्लोअरला जायचं आणि त्या 3rd फ्लोअरला जाऊन मग इंटरनॅशनल ट्रान्सफर किंवा इंटरनॅशनल डिपार्चरच्या फ्लाईट्स, इंटरनॅशनल डिपार्चरसाठी आपल्याला सगळ्या फ्लाईट्स वगैरे तिथं मिळणार. तर यासाठी एक्झिट करावंच लागेल डोमेस्टिकवरून. आणि मला वाटतं या बोर्डवर आता इंटरनॅशनल फ्लाईट्स लिहिल्या असतील, कारण डोमेस्टिकच्या इथं फक्त तिथे डोमेस्टिकच होतं सगळं. इथं पण त्याच आहेत मग अशी दाखवलेल्या फ्लाईट्स वर गेल्यावरच. तर हे सगळं डोमेस्टिकच फ्लाईट्स इथे दिलेली, कारण हे डोमेस्टिक एअरपोर्ट आहे. डोमेस्टिक अरायव्हल्स आहे, इथं गर्दी पण दिसेल. तर आपल्याला इथून वरच जावं लागेल आणि मगच आपल्याला इंटरनॅशनल फ्लाईटच्या डिटेल्स आणि सगळं मिळेल. तर ही डोमेस्टिक अरायव्हलचीच गर्दी आहे, फॅमिली वगैरे घ्यायला आले. आणि ही आहे लिफ्ट जी आपल्याला इंटरनॅशनल फ्लाईट्सकडे नेईल.
डिपार्चर्सला जाऊ. तर इथे आता इंटरनॅशनल एअरपोर्टला आलोय. म्हणजे लिफ्टने वर आलं ना की इंटरनॅशनल एअरपोर्ट इंटरनॅशनल डिपार्चर्स असते. तर जसं की इथं पण लिहिलेलं आहे की काय काय आहे. तर आता सिक्युरिटीने परत सिक्युरिटी चेक करून जावं लागेल. तर हैदराबादला पण मुंबई सारखीच सोय किंवा गैरसोय. तर आधी चेक इन वगैरे झाल्यावर परत इमिग्रेशन थ्रू जावं लागतं. तर आधी इमिग्रेशन आणि मग सिक्युरिटी. तर इमिग्रेशनसाठी खूप मोठी लाईन आहे इथे. पण त्यामध्ये मी तुम्हाला एअरपोर्ट दाखवते. एअरपोर्ट खूप छान आहे आणि खूप बिझी एअरपोर्ट आहे. हे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. मगाशी उतरलेलं ते डोमेस्टिक, पण ते कनेक्टेडच आहे, त्यामुळे इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणूनच ओळखलं जातं. तर हैदराबाद एअरपोर्ट सिक्युरिटी चेकिंग वगैरे झाली आणि खूप भूक लागली होती. रात्रीची वेळ आहे. किती वाजले? सकाळचे 3 वाजत आलेले. आणि मग आम्ही इडली खातोय इथे, कारण मला गोळ्या पण घ्यायच्या थोड्याशा, जस्ट प्रिकॉशनरी बेसिसवर. आणि इडली ऑर्डर केली आहे आणि ही फिल्टर कॉफी. तर आता मी माझी इडली एन्जॉय करते आणि लगेच मग बोर्डिंग सुरू होणार आहे 134 गेटला. मग लगेच तिकडे जाऊ दोघं जण आम्ही. तर आताच नेक्स्ट फ्लाईटमध्ये बोर्ड झाले. तर ही आहे हैदराबाद टू बँकॉक. आम्ही इंडिगोने प्रवास करतोय. तर पहिली पण फ्लाईट इंडिगोचीच होती आणि ही पण इंडिगोचीच आहे. तर इथून डायरेक्ट हैदराबाद टू बँकॉक आणि तिथून पुढे मग कोचनेच जायचं आहे पुढे पटाया. तर मी पुढची जर्नी दाखवेल. आताच जस्ट ऑन बोर्ड झालेले आहे. बोर्ड वगैरे सगळं झालं आहे आणि आता निघतो सरळ बँकॉक. सकाळचे 9:15 झाले आणि मी थायलंडमध्ये पोचले, म्हणजेच बँकॉकला. आणि बाहेर बघा ऊन आहे. बाहेरचं टेम्परेचर 27 डिग्रीज आहे. आणि हे ऑटोमॅटिक रोबो मशीन आहे. ऑटोमॅटिक क्लिनिंग मशीन. आता तिथून सिम कार्ड घेतलेलं आहे. तर हे सिम कार्ड ऑल ओव्हर थायलंड चालतं आणि आपल्याला डेटा पॅक वगैरे सगळं मिळतं. तर इथे पॅकेज असतात 5 days 8 days वगैरे. तर त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करू शकतात आणि तेवढं पे करायचं. जसं की आता इथं 8 days साठी 449 बाथ आम्ही पे केले. तर एकतर तुम्ही एअरपोर्टवर घेऊ शकतात किंवा बाहेर घेऊ शकतात. पण लगेच जर लागणार असेल, जसं की गुगल मॅप्स वगैरे जर यूज करायचं असेल, तर मग लगेचच एअरपोर्टवर घेतलेलं बरं आहे. त्यामुळे मग आम्ही इथे एक सिम घेतलं आणि ते जस्ट म्हणजे फ्रिक्वेंट म्हणजे आपल्याला जस्ट पासपोर्ट सबमिट करायचा असतो आणि हाफ अ मिनिटमध्ये ते आपल्याला सिम कार्ड देतात आणि ते अगदी ॲक्टिव्ह होऊन जातं. आता जस्ट इमिग्रेशन झालं. तर इंडियन पासपोर्ट होल्डरसाठी थायलंडमध्ये आपल्याला आता व्हिसा नाही लागत. इनडेफिनेट टाईमसाठी इंडियन पासपोर्ट होल्डर्सला एक्झम्पशन दिलेलं आहे व्हिसासाठी. सो इथं आल्यावर डायरेक्ट व्हिसा ऑन अरायवल पण नाही करायचं आहे. पुढे ना, व्हिसा ऑन अरायवल पण नाही करायचे. डायरेक्टली आपण इमिग्रेशनला येऊ शकतात. इवन ना बऱ्याच वेळेस काय होतं, म्हणजे मी आता पण बघितलं, ते पुश करतात इवन इंडियन पासपोर्ट होल्डर्ससाठी लोकांना पण इंडियन फेस बघून म्हणा किंवा साऊथ एशियन फेस बघून ते पुश करतात की व्हिसा ऑन अरायवलला जायला हवं किंवा जा म्हणून. आणि मग तिथे तुम्हाला 200 बाथ द्यावं लागतं व्हिसा ऑन अरायवलसाठी. तर तेव्हा आपल्याला माहीत पाहिजे. मी इथं लास्ट इयर येऊन गेलेले, तेव्हा पण व्हिसा एक्झम्पशन होतं, त्यामुळे मला माहित होतं की व्हिसा लागणार नाहीये. आणि यावेळेस पण मी चेक करून आले होते आणि यावेळेस तर त्यांनी लिहिलेलं होतं त्यांच्या वेबसाईटवर क्लिअरली की इंडियन पासपोर्ट होल्डरसाठी इनडेफिनेट व्हिसा एक्झम्पशन म्हणजेच व्हिसा वेवर केलेलं आहे त्यांनी. तर आपल्याला व्हिसा लागणार नाही. मग मी डायरेक्टली तिथे जाऊन परत विचारलं की या क्यूमध्ये न जाता आम्ही डायरेक्टली इमिग्रेशनला का जाऊ नाही शकत. तर ते म्हटले की तिथे लॉंग क्यू आहे, म्हणून ते तुमच्यावर परफेक्टली डिपेंड आहे. तुम्हाला जर लॉंग क्यू करायची असेल तर, नाही तर तुम्ही सरळ सरळ इकडे जा. मी म्हटलं मी प्रिफर करेल इमिग्रेशनला, कारण कुठल्याही कंट्रीत इमिग्रेशनसाठी लॉंग क्यू असते. इमिग्रेशन जेव्हा करतो ना, फ्लाईटमधून लोक आले तर ऑब्व्हियसली ते इमिग्रेशन करणार आहे आणि तेवढं तर कन्सिडर करून चालतोच आपण की इमिग्रेशनसाठी लॉंग क्यू असणार. आणि एवढी लॉंग क्यू बाय द वे नव्हतीच तिथे. तरी
हां म्हणजे आतापर्यंतचं इमिग्रेशन केल्यावर मुंबईपेक्षा तर खूप कमी होतं आणि हार्डली मला वाटतं 5 मिनिटात आपलं इमिग्रेशन झालं. आणि तर मी स्कॅम नाही म्हणणार याला, पण ते पुश करणार, कारण बऱ्याचशा कंट्रीजला अजूनही विजा ऑन अरायव्हल लागतं. तर त्यातल्या त्यात जर साऊथ एशियन लोकांना जर त्यांनी पुश केलं आणि तेवढेच पैसे त्यांना मिळणार असतील तर ते त्यालाही ते त्या गोष्टीला पुश करणारच. त्यामुळे इथं आपल्याला माहीत पाहिजे. तर इथे इमिग्रेशन झाल्यानंतर म्हणजेच मी विजा ऑन अरायव्हलसाठी पैसे नाही दिले आणि काहीच नाही आणि डायरेक्टली इमिग्रेशन केलं आणि इथे डायरेक्टली बॅग घ्यायला आले मी. तर 22 नंबर बेल्टवर मिळणार होते. हैदराबाद. येस दॅट्स माइन. थँक्यू व्हेरी मच. तर इथं मला बॅग मिळाली आणि आता बॅग देऊन आय थिंक मीच लास्ट राहिले होते बेल्टवर, लास्ट बॅग, आणि तिथे लिहिलं पण होतं लास्ट बॅग म्हणून. तर इथून आता सिम कार्ड घेतलं गेलं, इमिग्रेशन झालं. तर मी परत एक वेळा सांगेल, तर जे तुम्हाला कधीही थायलंड प्लॅन करायचं असेल आणि बँकॉकला, तर थायलंडची कॅपिटल बँकॉक आहे आणि बँकॉकला जेव्हा पण तुम्ही उतरणार म्हणजे अरायव्हल झाल्या ते साऊथ एशियन फेस दिसल्यानंतर ते वेगळी क्यू करायला सांगतात आणि इन जनरल आतापर्यंत विजा ऑन अरायव्हल लागत होते. हो ना. तर त्यांनी बऱ्याच लोकांना लेफ्ट साईड करत होते, म्हणजे 2 क्यू होत्या तिथे. तर ते सारखंच म्हणत होते की तिकडून जा. मग मी म्हटलं आपण का जाऊ, मला डाऊटच आला की मागच्या वेळी आम्ही इकडे नव्हतं आलं. आता मे बी जर मी फर्स्ट टाइम आले असते तर मीही तिकडे गेले असते आणि 200 बाथ इच देऊन विजा ऑन अरायव्हल किंवा काहीतरी केलं असतं. तर तो एका प्रकारचा स्कॅम नाही पण स्कॅम म्हणेल. तर केलं असतं. कारण ते झालं कसं ना, काही लोक आम्हाला विचारत होते की तुमच्याकडे पैसे आहेत का, बात आहे का, आणि आमचे पैसे बॅगमध्ये पलीकडे आणि अजून बॅगेज मिळालेलं नाहीये, तर आम्हाला जस्ट बॉरो कराल का थोडंसं. तर तेव्हा मला लक्षात आलं की ही दुसरी क्यू जी आहे ती विजा ऑन अरायव्हलसाठी. पण मी म्हटलं आपण का जायला पाहिजे. मी परत जाऊन विचारलं आणि ते माझा पॉईंट क्लिअर झाला आणि मी म्हटलं मी त्या क्यू मध्ये न जाता मी इकडे जाईल. तर तो म्हटला हा इट डिपेंड ऑन यू, जर तुम्हाला लॉंग क्यू करायची असेल तर लॉंग क्यूला जाणार. मी म्हटलं या इट डझंट मॅटर. तर इथे बस स्टेशनला आलोय, म्हणजे फर्स्ट फ्लोअरला. लेग पीस. तर ही पटायाला जाण्याची कोच आहे, बाहेरची दिसते ती. त्या सेम कोचमध्ये आम्ही आतमध्ये बसलेलो आहे. तर फक्त हे वेगवेगळ्या टाईम स्लॉटची आहे. ती 12:30ची आहे, ही 12ची आहे. जसं मी तुम्हाला मग अशी म्हटले आम्हाला 12चं तिकीट मिळालं होतं. तर आम्ही इथं बोर्ड झालेलो आहे आपण चढलेला. त्यांनी सामान पण घेतला आणि विशेष म्हणजे त्यांनी बॅग्सचे पैसे नाही घेतले. तर मे बी उतरताना वगैरे घेतील, कारण त्यांनी हे तिकीट होतं आणि ह्या तिकीटावर ना सीट नंबर्स पण असतात. त्यामुळे येऊन गर्दी करण्याची गरज नाही, जस्ट क्यू फॉलो करायची, सामान ठेवायचा आणि ते सामान ठेवल्यावर हे अटॅच करतात आपल्या ह्याच्यात, म्हणजे आपल्या बॅग सिक्युअर आहेत बाबा त्यांच्याकडे असं म्हणून. आणि प्रॉपर कोच आहे, लेग स्पेस वगैरे सगळं, लेग रूम छान आहे, स्पेशियस आहे. कोच आहे अशी. तर पटियाला किती वेळ लागणार आहे? 3 तास. तर बँकॉकहून पटियाला तर बँकॉकहून पटाया जवळपास 3-3.5 तासाचा प्रवास आहे बाय रोड. आणि हेच जर तुम्ही कॅबने वगैरे गेला तर 1-1.5 तासात पोहोचलं जातं. 2 तासात. हां, कॅबने का? कॅबने 2 तासात पोहोचलं जातं आणि कोचने 3-3.5 तास लागतील. मे बी मध्ये स्टॉप असेल किंवा हा यांचा स्पीड फॉलो करत असतील, असं काही असेल. आणि वेदर वॉर्म आहे बाहेरचं, खूप वॉर्म आहे. मला वाटतं हे जॅकेट पण काढावं लागेल. पण AC ही कोच प्रॉपर AC कोच आहे, तर टेम्परेचर एकदम वेल मेंटेन आहे. तर आपण भेटूया पुढे पटायामध्ये. तर आताच आम्ही इथे
इथे पटाया स्टेशनला उतरलेलो आहे. तर हे नॉर्थ साइड आहे पटायाची आणि त्याच पॉइंटला आम्ही उतरलो. फर्स्ट स्टॉप होता पटायाचा आणि तिथून मग तुम्ही टॅक्सी पण बुक करू शकता किंवा तिथे स्कूटर पण मिळतात आणि ई टुकटुक आहे, टुकटुक पण मिळते. पण तुम्हाला ना जेव्हा पण टुकटुक काही रेट सांगते ना तर बार्गेन करता यायला पाहिजे किंवा तुम्ही जर बोल्ट ॲप ना, जर तुम्ही टॅक्सीची बोल्ट ॲप इथे ना टॅक्सीसाठी बोल्ट ॲप यूज करतात जनरली थायलंडमध्ये. जर तुम्ही ती यूज करत असाल तर नेहमी प्राइस पहिले चेक करून घ्या आणि मग यांच्याशी बार्गेन करा की अकॉर्डिंगली जवळपास त्या प्राइसला ते हो म्हटले तर मग त्यांच्यासोबत जा. अदरवाईज डायरेक्ट बोल्ट बुक करा. ही तिथेच होती. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की 200 बाथ पर पर्सन, पण आम्ही सांगितलं 100 बाथ आणि मग तो पहिल्यांदा नाही म्हटला. मग आम्ही ॲप चेक केलं त्याच्या बरोबर 100 बाथ, त्याच्यावर बरोबर 100 बाथ पर 100 बाथ होती ट्रिपची प्राइस हॉटेलपर्यंत. आणि मग तो नंतर म्हटला की मग आम्ही अडून बसलो की 100 बाथवरच आणि तो म्हटला ओके ठीक आहे म्हणून 100 बाथ. मग आता आम्ही इथून चाललो आमच्या हॉटेलला. हा सगळा जो तुम्हाला परिसर दिसतोय आणि रोड्स वगैरे दिसतात हा सर्व पटायाचाच आहे. आताच आम्ही चेक इन केलेलं आहे ह्या हॉटेलमध्ये आणि ही रूम आम्हाला मिळाली आहे. तर इथे फ्रीज, सोफा, टीव्ही, लाऊंज एरिया सारखं दिलेलं आहे. खाली रग, इकडे फॅन दिलेला आहे आणि इकडे वॉर्डरोब आणि इथं हा बेड आणि टेबल केटल वगैरे रेग्युलरच आहे. तर इथे एसी पण आहे, तर फॅन पण आहे आणि एसी पण आहे. तर हे डिपेंड आहे तुम्हाला कसं पाहिजे. पण थायलंडमध्ये एसी पाहिजेच रूममध्ये कारण खूप गरम होतं, ह्युमिड आहे वातावरण. जर तुम्ही गोव्याला गेला असाल तर गोव्यासारखं वातावरण आहे. आणि इकडे टॉयलेट, बाथरूम, सिंक आहे आणि सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला रेग्युलर हव्यात त्या गोष्टी आहेत इथे. आणि स्पेशियस आहे, वॉर्डरोब आहे, वॉर्डरोबमध्ये हँगर्स वगैरे. तर खूप छान स्पेशियस रूम आहे. तर आम्ही आठवडाभर राहणार आहे तर त्यासाठी ही रूम बुक केली. आणि इथून ना सगळे जवळचे जे डेस्टिनेशन आहेत ना तर इथून ॲक्सेसिबल आहे, म्हणजे इथून कॅब वगैरे मिळायला इझी म्हणून आम्ही ही हॉटेल बुक केलेली. तर आता दुपारची वेळ झालेली आहे आणि आता चेक इन केलं तर जेवणाची पण वेळ झालेली आहे. तर लवकर फ्रेश होते, आम्ही दोघं फ्रेश होतो आणि मग लगेच बाहेर जेवायला जाऊ आणि मग तुम्हाला पुन्हा भेटते.